विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपण या व्हिडिओमध्ये BA फायनल सेमिस्टर फिफ्थ चे जे अभ्यासक्रम आहे त्यामध्ये भारतीय अर्थव्यवस्था इंडियन इकॉनॉमी आपल्याला शिकायची आहे। भारतीय अर्थव्यवस्थेचा अभ्यास आपल्याला या BA फायनल 5व्या सेमिस्टरला करावयाची आहे। तर आपण भारतीय अर्थव्यवस्था शिकत असताना एकूण 5 युनिट मध्ये आपल्याला अभ्यासक्रम शिकावयाचा आहे। त्यापैकी आपण पहिलं जे युनिट आहे त्या पहिल्या युनिटला आपण आज सुरुवात करतो आहे। पहिल्या युनिट मध्ये आपण जो पहिलं प्रकरण आहे ते म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेची मूलभूत वैशिष्ट्ये। आज आपण सुरुवात ज्या प्रकरणाला करणार आहोत ते आहे भारतीय अर्थव्यवस्थेची मूलभूत वैशिष्ट्ये, त्याला लक्षणे किंवा गुणधर्म असंही आपण म्हणतो। बेसिक फीचर्स ऑफ इंडियन इकॉनॉमी। बेसिक फीचर्स ऑफ इंडियन इकॉनॉमी। भारतीय अर्थव्यवस्थेची मूलभूत वैशिष्ट्ये, बेसिक फीचर्स ऑफ इंडियन इकॉनॉमी आपण आज पाहणार आहोत। तर भारतीय अर्थव्यवस्थेची मूलभूत वैशिष्ट्ये पाहत असताना अर्थव्यवस्था कोणत्याही प्रकारची असो त्या अर्थव्यवस्थेचा स्वरूपावरून, अर्थव्यवस्थेचे जे काही स्वरूप असेल त्या स्वरूपावरून आपल्याला त्या अर्थव्यवस्थेची कल्पना येते की अर्थव्यवस्था कोणत्या प्रकारची आहे। अर्थव्यवस्था अल्पविकसित आहे का, अर्थव्यवस्था विकसनशील आहे का, की अर्थव्यवस्था विकसित आहे, कोणत्या प्रकारची अर्थव्यवस्था आहे हे आपल्याला अर्थव्यवस्थेच्या स्वरूपावरून कळत असतं। आता अर्थव्यवस्था कोणतीही असो पण त्या अर्थव्यवस्थेमध्ये प्रामुख्याने जे घटक असतात त्यामध्ये आपण पाहतो की कुठलीही अर्थव्यवस्था असेल तर त्याच्यामध्ये नैसर्गिक साधन सामग्री असते, नैसर्गिक साधन धन किंवा नैसर्गिक साधन सामग्री आपल्याला त्या अर्थव्यवस्थेमध्ये दिसते। त्यानंतर प्रामुख्याने अर्थव्यवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळते की दळणवळण आहे, शेती आहे, व्यवसाय आहे, उद्योग आहे, व्यापार आहे, लोकसंख्या, शासन, प्रशासन, पायाभूत सुविधा, हे सगळे घटक आपल्याला अर्थव्यवस्थेमध्ये पाहायला मिळतात। नैसर्गिक साधन सामग्री आहे, दळणवळण आहे, शेती, व्यवसाय, उद्योग, व्यापार, लोकसंख्या आहे, शासन, प्रशासन, पायाभूत सुविधा, असे विविध घटक जे आहे ते घटक आपल्याला अर्थव्यवस्थेमध्ये पाहावयास मिळतात। आता अर्थव्यवस्था कोणत्याही प्रकारची असो त्यामध्ये हे घटक आपल्याला प्रामुख्याने दिसतील आणि प्रत्येक अर्थव्यवस्थेचा प्रयत्न काय असेल की आपल्या अर्थव्यवस्थेचा जास्तीत जास्त विकास घडवून आणणे किंवा विकास करणे हा प्रत्येक अर्थव्यवस्थेचा एक प्रयत्न असतो। प्रत्येक अर्थव्यवस्थेला, प्रत्येक शासन व्यवस्थेला असं वाटत असतं की माझ्या अर्थव्यवस्थेचा किंवा माझ्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा जो विकास आहे हा जलद गतीने झाला पाहिजे, निरंतर झाला पाहिजे, सातत्याने आर्थिक विकास जो आहे तो सातत्याने आर्थिक विकास झाला पाहिजे। आणि त्या दृष्टिकोनातून प्रत्येक सरकार, शासन आणि जनता आहे ती सुद्धा कशी असते, प्रयत्नशील असते। आणि म्हणून अर्थव्यवस्थेमध्ये या सगळ्या घटकांचा अंतर्भाव जो आहे तो अंतर्भाव आपल्याला दिसून येतो। त्यानंतर आता आपण प्रामुख्याने पाहू की अर्थव्यवस्था म्हणजे काय। त्यानंतर आपण पुढच्या घटकाकडे वळू की आता आपण पाहू की अर्थव्यवस्था कशाला म्हणायचं। आपण पाहिलं की अर्थव्यवस्थेमध्ये हे सगळे घटक असतात, परंतु नेमकं आपल्याला अर्थव्यवस्था म्हणजे काय हा प्रश्न पडतो की अर्थव्यवस्था कशाला म्हणायचं, अर्थव्यवस्था म्हणजे काय। तर लाउक्स नावाचे प्राध्यापक लाउक्स यांनी जी अर्थव्यवस्थेची व्याख्या केलेली आहे की अर्थव्यवस्था म्हणजे काय। तर अर्थव्यवस्था म्हणजे काय हे सांगत असताना लाउक्स असं म्हणतात की मानवी गरजा भागविताना
उत्पादन साधन सामग्रीचा वापर करण्यासाठी, मानवी गरजा भागविताना उत्पादन साधन सामग्रीचा वापर करण्यासाठी केलेले जे समग्र आर्थिक व्यवहार आहे, केलेले जे समग्र म्हणजे सर्व, केलेले जे समग्र आर्थिक व्यवहार आहे, त्या व्यवहारांना किंवा ते व्यवहार म्हणजे काय होय, अर्थव्यवस्था होय. काय म्हणतात लाऊस त्यांच्या व्याख्येमध्ये, तर मानवी गरजा भागविताना उपलब्ध साधन सामग्री जी आहे देशामध्ये, त्या उपलब्ध साधन सामग्रीचा वापर करण्यासाठी केलेले समग्र जे आर्थिक व्यवहार आहे, त्या आर्थिक व्यवहार म्हणजेच काय राहील, अर्थव्यवस्था होय. अशी व्याख्या लाऊस यांनी अर्थव्यवस्थेची केलेली आहे. त्यानंतर आपण प्रामुख्याने आपल्याला भारतीय अर्थव्यवस्था जी आहे ती शिकावयाची आहे आणि म्हणून भारतीय अर्थव्यवस्थेची कोणकोणती मूलभूत लक्षणं आहे किंवा वैशिष्ट्य आहे किंवा गुणधर्म आहे, ते वैशिष्ट्य लक्षणं किंवा गुणधर्म आपण या भागामध्ये किंवा या प्रश्नामध्ये पाहणार आहोत. तर आपण मुख्य मुद्द्याकडे येऊ आता की भारतीय अर्थव्यवस्थेची मूलभूत वैशिष्ट्ये कोणती. भारतीय अर्थव्यवस्थेची मूलभूत वैशिष्ट्ये पाहत असताना आपल्याला भारतीय अर्थव्यवस्थेची जी वेगवेगळी वैशिष्ट्ये आहेत, कारण आपण पाहिलं की भारतीय अर्थव्यवस्था जी आहे प्रामुख्याने 3 प्रकारच्या अर्थव्यवस्था आपल्याला दिसून येतात. एक म्हणजे अल्पविकसित अर्थव्यवस्था असते. विकसित अर्थव्यवस्थांच्या प्रकारांमध्ये प्रामुख्याने आपल्याला दिसते की एक अल्पविकसित अर्थव्यवस्था, त्यानंतर विकसनशील अर्थव्यवस्था आणि तिसरी म्हणजे विकसित अर्थव्यवस्था. असं अर्थव्यवस्थांचं प्रामुख्याने 3 भागामध्ये वर्गीकरण होत असतं. तर या 3 पैकी आपली अर्थव्यवस्था कोणत्या भागामध्ये येते, तर अल्पविकसित अर्थव्यवस्था आपण कशाला म्हणू, तर अल्पविकसित अर्थव्यवस्था म्हणजे ज्या देशामध्ये किंवा ज्या राष्ट्रामध्ये राष्ट्रीय उत्पन्न कमी असतं, दरडोई उत्पन्न कमी असतं, लोकसंख्या वाढीचा दर जास्त असतो, दारिद्र्य असतं, बेकारी असते, बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर आपल्याला त्या देशामध्ये दिसून येते, अशिक्षितपणा असतो, तंत्रज्ञानाचं जुनाट स्वरूपाचं तंत्रज्ञान त्या देशामध्ये पाहायला मिळतं. त्यानंतर मानवी आरोग्याच्या ज्या सोयी सुविधा आहे किंवा आरोग्यविषयक ज्या सोयी सुविधा आहे त्याचा जो स्तर असतो तो सुद्धा अतिशय निम्न प्रतीचा असतो किंवा आरोग्य सोयी सुविधा कमी असतात. तर ह्या सगळे जे लक्षण आहे ते आपल्याला अल्पविकसित अर्थव्यवस्थेमध्ये दिसून येतात. विकसनशील अर्थव्यवस्थेमध्ये मग आपण काय पाहतो, तर साधारणपणे आर्थिक विकास आणि औद्योगिक विकास करण्यासाठी ज्या अर्थव्यवस्थेमध्ये सातत्याने प्रयत्न सुरू असतात की विकासाकडे वाटचाल ज्या अर्थव्यवस्थेची सुरू असते, आर्थिक विकास जलद गतीने व्हावा, औद्योगिक विकास जलद गतीने व्हावा, देशातील सर्व क्षेत्रांचा विकास जलद गतीने व्हावा, यासाठी जी अर्थव्यवस्था प्रयत्नशील असते अशी अर्थव्यवस्था म्हणजे विकसनशील अर्थव्यवस्था आपल्याला दिसतो. त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर उद्योगांचा विकास आणि विस्तार होताना दिसतो, सेवा क्षेत्रांचा विकास आणि विस्तार होताना दिसतो, प्रचंड प्रमाणावर गुंतवणूक त्या अर्थव्यवस्थेमध्ये पाहायला आपल्याला मिळते, लोकांच्या राहणीमानामध्ये सुधारणा आपल्याला होताना दिसतात, शैक्षणिक सुधारणा आपल्याला होताना दिसतात, मानवी आरोग्यविषयक विविध सुधारणा या अर्थव्यवस्थांमध्ये होताना दिसतात. म्हणजेच विकासाकडे वाटचाल करणारी विकसनशील स्वरूपाची ती अर्थव्यवस्था असते. आणि विकसित अर्थव्यवस्था म्हणजे ज्यामध्ये राष्ट्रीय उत्पन्न जास्त आहे, दरडोई उत्पन्न जास्त आहे, राहणीमानाचा स्तर उंचावलेला आहे, आरोग्यविषयक ज्या सुविधा आहेत त्या उत्तम प्रतीच्या आहे, मानवी भांडवल उत्तम प्रतीचं आहे, प्रतिव्यक्ती उत्पन्न जास्त आहे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ज्या अर्थव्यवस्थेमध्ये दिसतं, उद्योगधंद्यांचा प्रचंड विकास झालेला आहे, सेवा क्षेत्राचा विकास झालेला आहे, ह्या सगळ्या बाबी ज्या अर्थव्यवस्थेमध्ये पाहायला मिळतात त्याला आपण म्हणतो विकसित अर्थव्यवस्था. तर आपली अर्थव्यवस्था यापैकी विकसनशील अर्थव्यवस्थेमध्ये मोडते. भारताची अर्थव्यवस्था ही विकसनशील अर्थव्यवस्थेमध्ये मोडते. आता आपण पाहू की अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये. भारतीय अर्थव्यवस्थेची जी वैशिष्ट्ये आहे ते वैशिष्ट्य आपण आता पाहू. त्यातलं पहिलं जे भारतीय अर्थव्यवस्थेचं वैशिष्ट्य आहे त्या वैशिष्ट्यांमधलं आपल्याला पहिलं वैशिष्ट्य पाहता येईल की कृषीवर आधारित अर्थव्यवस्था आहे. भारताची जी अर्थव्यवस्था आहे ती आपल्याला कृषीवर आधारित जी अर्थव्यवस्था आहे ती अर्थव्यवस्था भारताची आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये आपण पाहू की जे काही पूर्ण विकास आहे किंवा विकासाचं जे प्रामुख्याने आपल्याला केंद्रबिंदू दिसतो किंवा भारतीय अर्थव्यवस्था जी दिसते ती संपूर्णतः कशावर आधारित आहे, कृषीवर आधारित जी अर्थव्यवस्था आहे ती आपल्याला पाहायला मिळते. साधारणपणे आपण पाहतो
की भारताला शेतीप्रधान देश असं म्हणतात, कृषी प्रधान देश असं म्हणतात किंवा भारताला खेड्यांचा देश असंही म्हणतात. ग्रामीण भागामध्ये राहणाऱ्या लोकसंख्येचं प्रमाण जे आहे ते भारतामध्ये कसं आहे, जास्त आहे आणि म्हणून भारतीय अर्थव्यवस्था ही कृषीवर आधारित स्वरूपाची आहे. जर आपण पाहिलं की 1950-51 मध्ये 1950-51 मध्ये आपण जर पाहिलं तर राष्ट्रीय उत्पन्नामध्ये कृषी क्षेत्राचा जो हिस्सा होता, तो राष्ट्रीय उत्पन्नामध्ये कृषी क्षेत्राचा जो हिस्सा आहे तो 59.1%. राष्ट्रीय उत्पन्नामध्ये कृषी क्षेत्राचा जो हिस्सा होता राष्ट्रीय उत्पन्नातला हिस्सा. राष्ट्रीय उत्पन्नामध्ये शेतीचा जो हिस्सा होता, हा शेतीचा हिस्सा किती होता, 59.1% जो हिस्सा आहे तो आपल्याला पाहायला मिळतो. आणि कृषी आणि कृषीशी संलग्नित असणारी जी लोकसंख्या आहे, जी प्रामुख्याने ग्रामीण भागामध्ये राहते, त्यांचं जे प्रमाण होतं ते होतं 70%. म्हणजे 70% लोक जे आहे ते कुठे राहत होते, ग्रामीण भागामध्ये किंवा ग्रामीण क्षेत्रामध्ये जे आहे ते राहणाऱ्या लोकसंख्येचं प्रमाण जे होतं ते 70% होतं. म्हणजे 1950-51 मध्ये 59.1% हिस्सा राष्ट्रीय उत्पन्नात कशाचा होता, शेतीचा हिस्सा होता. आणि शेतीवर आणि शेतीशी संबंधित असणाऱ्या व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या लोकसंख्येचं जे प्रमाण होतं ते किती होतं, 70% होतं. हे 70% प्रमाण कशामध्ये, शेती व शेतीशी संबंधित असणारे जे व्यवसाय आहे, शेती आणि शेतीशी संबंधित जे व्यवहार आहेत किंवा व्यवसाय आहे, त्या शेती आणि शेतीशी संबंधित किंवा संलग्नित जे व्यवसाय आहे त्याच्याशी संबंधित असलेले आपल्याला दिसून येत होते. त्यानंतर आपण पुन्हा एक आकडेवारी पाहू की 2014-15 मध्ये आपल्याला जसं देशाची अर्थव्यवस्था विकासाकडे वाटचाल करते तसं प्राथमिक क्षेत्रावरचं अवलंबित्व कमी कमी होत जातं आणि द्वितीय व तृतीय क्षेत्रावर अवलंबून असणाऱ्या लोकसंख्येचं प्रमाण जे आहे किंवा त्या क्षेत्राचा राष्ट्रीय उत्पन्नातील जो हिस्सा आहे तो हिस्सा सुद्धा वाढत जातो. आणि म्हणून मग जसजसा देश विकासाकडे वाटचाल करतो आहे तसतसं 2014-15 मधली जी आकडेवारी आहे ती आपल्याला दिसते की 16.11% जो हिस्सा होता राष्ट्रीय उत्पन्नामध्ये शेतीचा जो हिस्सा होता तो 16.11% आपल्याला पाहायला मिळतं. तर देशातील जी लोकसंख्या आहे ती जवळपास 60% लोकसंख्या शेती आणि शेतीशी संलग्न असणारे जे व्यवसाय आहे ते प्रामुख्याने ग्रामीण क्षेत्रामध्ये चालतात. तर त्या ग्रामीण क्षेत्रामध्ये राहणाऱ्या लोकसंख्येचं प्रमाण किंवा शेती व शेतीशी संलग्नित असणाऱ्या व्यवसायांचं जे प्रमाण होतं किंवा लोकसंख्येचं जे प्रमाण होतं ते किती होतं, 60% असल्याचं आपल्याला दिसतं. म्हणजे यावरून आपल्या असं लक्षात येतं की कृषी हा आजही प्रमुख व्यवसाय किंवा कृषीवर आधारित असणाऱ्या लोकसंख्येचं प्रमाण जे आहे ते आजही भारतामध्ये आपल्याला जास्त असल्याचं दिसून येतं. म्हणून आपण भारतीय अर्थव्यवस्थेला कृषी प्रधान अर्थव्यवस्था असं देखील म्हणतो. तर त्यानंतर दुसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे दरडोई उत्पन्न कमी. दरडोई त्याला आपण प्रति व्यक्ती, दरडोई जे उत्पन्न आहे, दरडोई उत्पन्न किंवा प्रति व्यक्ती उत्पन्न त्याला आपण पर कॅपिटा इन्कम असं म्हणतो. तर हे दरडोई उत्पन्न देखील जे आहे ते सुद्धा कसं दिसतं, आपल्याला कमी असल्याचं दिसतं. आपण पाहतो की देशामध्ये लोकसंख्या ही प्रचंड आहे. जगाच्या पाठीवर लोकसंख्येच्या बाबतीमध्ये भारताचा दुसरा क्रमांक लागतो आणि अतिलोकसंख्येचा देश आहे भारत. आणि त्यामुळे आपल्याला असं दिसतं की भारतामध्ये दरडोई उत्पन्न जे आहे हे आपल्याला कमी असल्याचं दिसून येतं. राष्ट्रीय उत्पन्नही वाढतं परंतु त्या तुलनेमध्ये लोकसंख्या सुद्धा आपल्याला गतीने वाढत जाताना दिसते. त्यामुळे दरडोई उत्पन्न जे आहे ते दरडोई उत्पन्न वाढत नाही, कारण लोकसंख्या वाढीचा दर जो आहे हा कसा आहे भारतामध्ये जास्त आहे. आणि म्हणून दरडोई उत्पन्न जेव्हा आपण काढत असतो तेव्हा दरडोई उत्पन्नाचं सूत्र आहे की दरडोई उत्पन्न आपल्याला जर काढायचं असेल तर दरडोई उत्पन्न बरोबर एकूण राष्ट्रीय उत्पन्न. दरडोई उत्पन्न बरोबर सूत्र काय काढू आपण, एकूण राष्ट्रीय उत्पन्न भागीला देशाची एकूण लोकसंख्या. देशाची काय राहील,
एकूण लोकसंख्या केली तर आपल्याला काय मिळेल? दरडोई उत्पन्न मिळेल. तर अशा पद्धतीने दरडोई उत्पन्न काढायचं असेल तर आपल्याला या सूत्राच्या साहाय्याने दरडोई उत्पन्न आपण काढू शकतो. आता हे दरडोई उत्पन्न जर आपण कम्पेअर केलं की दरडोई उत्पन्न आपल्या देशाचं कसं आहे, तर साधारणपणे आपण जागतिक बँकेचा 2010चा जो अहवाल आहे तो अहवाल पाहिला तर जागतिक बँकेच्या 2010च्या अहवालानुसार जागतिक बँकेने जे काही देशांचे दरडोई उत्पन्न जे आहे ते दिलेले आहे. त्यामध्ये भारताचं उत्पन्न कुठे बसतं तेही आपण या ठिकाणी पाहू. नॉर्वेचं हे सर्व उत्पन्न डॉलरमध्ये आहे. नॉर्वेचं जे उत्पन्न आहे ते $87,070. नॉर्वेचं जे उत्पन्न आहे ते $87,070. $87,070 एवढं उत्पन्न आपल्याला कशाचं दिसतं? नॉर्वेचं दिसतं. त्यानंतर स्वित्झर्लंडचं जे उत्पन्न आहे ते आहे $65,330. $65,330 जे उत्पन्न आहे ते कशाचं आहे? स्वित्झर्लंडचं उत्पन्न आपल्याला स्वित्झर्लंडचं जे उत्पन्न आहे ते आपल्याला किती दिसतं? $65,330 एवढं पाहायला आपल्याला मिळतं. त्यानंतर इंग्लंडचं जे आहे ते $45,390. इंग्लंडचं जे आहे ते $45,390 जे आहे हे उत्पन्न आपल्याला इंग्लंडचं पाहायला मिळतं. चीनचं जे उत्पन्न आहे ते $29,40. चीनचं उत्पन्न आहे $29,40. भारताचं जे उत्पन्न आहे तर आपण भारताचं उत्पन्न पाहू शेवटी की भारताचं उत्पन्न जे आहे ते $1,070. $1,070 आहे. म्हणजे आपण जर बघितलं तर नॉर्वेचं उत्पन्न, स्वित्झर्लंडचं उत्पन्न आणि भारताच्या उत्पन्नाचा जर आपण विचार केला तर जवळपास आपल्याला असं वाटतं की भारताच्या जवळपास 85-86 पट उत्पन्न नॉर्वेचं असल्याचं आपल्याला दिसतं. तर इकडे आपल्याला 60 पट जास्त म्हणजे नॉर्वेचं उत्पन्न आपल्याला 80-82 पट दिसतं. तर स्वित्झर्लंडचं जे उत्पन्न आपण पाहिलं तर ते सुद्धा भारताचे आपल्याला 60-62 पट जे आहे ते जवळपास दिसून येतं. म्हणजेच भारताचं जर दरडोई उत्पन्न आपण काढलं तर ते अतिशय कमी असल्याचं आपल्याला दिसून येतं. तर हा दुसरा मुद्दा आपण पाहिला की दरडोई उत्पन्न कसं आहे? कमी असल्याचं आपल्याला दिसतं. त्यानंतर आपण तिसरा मुद्दा पाहू किंवा तिसरं जे वैशिष्ट्य आहे भारतीय अर्थव्यवस्थेचं ते म्हणजे लोकसंख्येचे प्रमाण जास्त. लोकसंख्येचं जे प्रमाण आहे, लोकसंख्येचे प्रमाण जास्त. लोकसंख्या आपण आताच बघितलं की भारत हा अतिलोकसंख्येचा देश आहे. जगाच्या पाठीवर दुसऱ्या क्रमांकाची जी लोकसंख्या आहे ती भारतामध्ये असल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि अजूनही लोकसंख्या वाढीचा जो दर आहे हा जास्त आहे. आपण पाहतो की साधारणपणे लोकसंख्येच्या संक्रमण सिद्धांतामध्ये जी दुसरी अवस्था आहे त्या दुसऱ्या अवस्थेमध्ये आपण पाहतो की जन्मदर जास्त आणि त्या तुलनेमध्ये मृत्यूदर कमी. ही संक्रमण सिद्धांतामध्ये जी दुसरी अवस्था आपण पाहतो. कारण पहिल्या अवस्थेमध्ये जन्मदर जास्त आहे, मृत्यूचाही दर जास्त आहे आणि अर्थव्यवस्थेला मागास अवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या अवस्थेमध्ये जसजसा देश हा विकासाकडे वाटचाल करतो तसतसं मग त्यामध्ये राहणीमानात सुधारणा होते, आरोग्यविषयक सुधारणा निर्माण होते, शिक्षणाचा जो स्तर आहे किंवा शिक्षणाचं जे प्रमाण आहे, साक्षरतेचं जे प्रमाण आहे ते वाढलेलं आपल्याला दिसून येतं. छोट्या कुटुंबाचं महत्व कुठेतरी लोकांना पटायला लागतं आणि त्यामुळे काय होते की लोकसंख्या काही प्रमाणामध्ये कमी होते. असं असलं तरी सुद्धा जन्मदर मात्र मृत्यूदरापेक्षा हा जास्तच असतो. जन्मदर जास्त असतो आणि मृत्यूदर कसा असतो? कमी असतो. आता ह्या दोन दरामध्ये तफावत आहे कारण जन्मदर जास्त आणि मृत्यूदर कमी. ह्या दोन दरामध्ये तफावत असल्यामुळे काय होते की लोकसंख्या जी आहे ती वाढत जाते आणि त्यामुळे लोकसंख्या वाढत जाऊन भारताच्या लोकसंख्येमध्ये सातत्याने वाढ होत जाताना दिसते. कारण जन्माचा दर जास्त आणि त्या तुलनेमध्ये मृत्यूचा जो दर आहे तो कसा दिसतो? आपल्याला कमी असल्याचं दिसतं. जर आपण 1901 मध्ये पाहिलं
तर भारताची लोकसंख्या, आपण थोडंसं लोकसंख्येचे पाहू की 1901 मध्ये भारताची जी लोकसंख्या होती ती भारताची लोकसंख्या आपण पाहिली तर 23.83 कोटी होती. 23.83 कोटी लोकसंख्या भारताची आपल्याला पाहायला मिळते. कोणत्या साली? 1901 मध्ये भारताची जी लोकसंख्या आहे ती भारताची लोकसंख्या 23.83 कोटी जी लोकसंख्या आहे ती आपल्याला 1901 मध्ये पाहायला मिळते. 1951 मध्ये जर आपण पाहिली तर ती आपल्याला 36.10. 1951 मध्ये ही लोकसंख्या 36.10 कोटी इतकी वाढली. तर आपण जर 2011 ची जी जनगणना झाली तर त्या 2011च्या जनगणनेमध्ये मात्र भारताची लोकसंख्या 121 कोटीच्या वर 121 कोटीच्या वर गेली आणि आज आपण पाहतो की भारतामध्ये लोकसंख्या 130 कोटीच्या वर गेल्याचं आपल्याला दिसतं. म्हणजे 1901 साली 23 कोटी असणारी लोकसंख्या आज जवळपास 100 कोटीच्याही वर वाढलेली आहे. 100 कोटीपेक्षाही जास्त वाढलेली आपल्याला दिसते. आज आपण 130 कोटीच्या घरामध्ये लोकसंख्येच्या संदर्भामध्ये आहे. म्हणजेच लोकसंख्येचं जे प्रमाण आहे भारतामध्ये ते कसं आहे? जास्त आहे. लोकसंख्येच्या ज्याला आपण स्फोटाची अवस्था म्हणतो, पॉप्युलेशन एक्सप्लोजन स्टेज, तर त्या पॉप्युलेशन एक्सप्लोजन स्टेज मध्ये आज भारत असल्याचंही आपल्याला दिसतं आणि त्यामुळे लोकसंख्येचं जे प्रमाण आहे ते प्रमाण प्रामुख्याने भारतामध्ये जास्त दिसतं. हेही वैशिष्ट्य जे आहे हे तिसरं वैशिष्ट्य आपण भारतीय अर्थव्यवस्थेचं पाहिलं. त्यानंतर भारतीय अर्थव्यवस्थेचं जे चौथं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे आर्थिक विषमता. आर्थिक विषमता. आर्थिक विषमता हे भारतीय अर्थव्यवस्थेचं वैशिष्ट्य आहे. आता आपण सुरुवातीला पाहू की आर्थिक विषमता म्हणजे काय. जर एका विशिष्ट वर्गात उत्पन्न खूप जास्त असेल, दुसऱ्या वर्गात उत्पन्न खूप कमी असेल, काहीच उत्पन्न मध्यम असेल तर आपण काय म्हणू की कुठेतरी उत्पन्नामध्ये समानता नाही. उत्पन्न हे कोणाचं एकदम जास्त, कोणाचं मध्यम, कोणाचं एकदम कमी असल्याचं दिसतं. म्हणजे आर्थिक दृष्ट्या त्या देशामध्ये, त्या समाजामध्ये समता राहील का? समता राहणार नाही. कारण उत्पन्नामध्ये काय दिसते आपल्याला? विषमता दिसते. एकाचं उत्पन्न खूप जास्त आहे तर दुसऱ्याचं उत्पन्न कसं आहे? कमी असल्याचं दिसतं. आणि म्हणून श्रीमंत आणि गरीब, श्रीमंत आणि गरीब, त्या मधलाही वर्ग येईल, श्रीमंत, मध्यम, गरीब. तर श्रीमंत आणि गरीब अशी जी फळी आहे, असे जे वर्ग आहे, असे वर्ग त्या अर्थव्यवस्थेमध्ये निर्माण होतात आणि त्यामुळे देशात काय निर्माण होते? देशामध्ये आर्थिक विषमता निर्माण झालेला आपल्याला दिसून येते. आज आपण पाहतो की काही असे श्रीमंत आहे की ज्यांच्या घरी सगळं आहे, घर आहे, दार आहे, बंगला आहे, मोटार आहे, काय खावं हे त्याला सुचत नाही आणि खाऊन खाऊन तो अतिपोषणाने अगदी त्याचं पोट नगारासारखं झालेलं आहे. दुसरीकडे आपण पाहतो की अजिबात त्याला खायलाच नाही आहे, 2 वेळचं अन्नही त्याला पोटभर मिळत नाही आणि म्हणून त्याचं पोट जे आहे ते अगदी पाठीशी चिपकलेलं आहे, कपाटी गेलेलं आहे आणि म्हणून तो कुपोषणानं किंवा अल्पपोषणाने मरतं. म्हणजे अतिपोषणानेही मृत्यू होताना दिसतं आणि अल्पपोषणाने सुद्धा मृत्यू होताना दिसतं. तर ही एक प्रकारची काय आहे की विषमताच आहे आणि ही विषमता आपल्याला भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये पाहायला मिळते. तर या मध्ये जी ऑक्सफॅम नावाची जी संस्था आहे, या ऑक्सफॅम नावाच्या संस्थेने, कोणती संस्था? ऑक्सफॅम नावाची जी संस्था आहे, या ऑक्सफॅम नावाच्या संस्थेने 2017 ऑक्सफॅम नावाची जी संस्था आहे, या ऑक्सफॅम नावाच्या संस्थेने जो काही सर्वेक्षण केलं आणि त्यावरून जो काही अहवाल काढलाय, त्या अहवालानुसार भारतामध्ये 1% लोकसंख्येजवळ, भारतातील त्यांनी आकडेवारी काढली ऑक्सफॅम नावाच्या संस्थेने 2017 मध्ये जे काही सर्वेक्षण केलं आणि जो काही अहवाल त्यांनी सादर केला, त्या अहवालामध्ये त्यांनी म्हणलं की भारतात 1% लोकसंख्येजवळ, 1% लोकसंख्येजवळ किती उत्पन्न असावं बरं? 1% लोकसंख्येजवळ 73% उत्पन्न आहे. किती टक्के उत्पन्न आहे? 73% उत्पन्न आहे. आणि उर्वरित 99% लोकसंख्येजवळ, उर्वरित 99% लोकसंख्येजवळ किती उत्पन्न आहे? तर
27% उत्पन्न आहे. किती? 27% उत्पन्न आहे. पहा किती विषमता आहे की 1% लोकांजवळ 73% उत्पन्न, 1% लोकांजवळ 73% उत्पन्न आहे आणि उरलेल्या 99% लोकांजवळ किती उत्पन्न आहे? 27% उत्पन्न आहे. हा किती मोठा विरोधाभास किंवा ही कितीतरी मोठी विषमता जी आहे ती आपल्याला उत्पन्नामध्ये असलेली दिसून येते. तसंच पुन्हा ऑक्सफॅम ह्या संस्थेने 2015च्या अहवालानुसार जगातील सर्वात श्रीमंत अशा 62 लोकांची यादी काढली आणि या 62 कुटुंबांची यादी जी आहे त्या 62 कुटुंबाजवळ जगाची जी एकूण संपत्ती आहे त्या जगाच्या एकूण संपत्तीच्या 50% संपत्ती, जगाच्या एकूण संपत्तीच्या किती टक्के? 50% संपत्ती कोणाजवळ आहे? ह्या जगातील या 62 कुटुंबाजवळ आहे. त्यांनी ऑक्सफॅमने 2015 मध्ये एक सर्वेक्षण केलं आणि या सर्वेक्षणामध्ये त्यांनी काय काढलं की जगातील सर्वात जास्त श्रीमंत असलेल्या 62 कुटुंबांची त्यांनी यादी काढली आणि या 62 कुटुंबाच्या यादी काढल्यानंतर त्यांनी एक निष्कर्ष काढला की या 62 कुटुंबाजवळ जगातील किती टक्के? तर जगातील 50%, जगातील किती टक्के? 50% उत्पन्न आहे. म्हणजे किती मोठी आर्थिक तफावत आपल्याला यामध्ये दिसते आणि त्यामध्ये भारतातील 4 आहे. या 62 कुटुंबामध्ये भारतातील जी कुटुंब आहे ते किती आहे? 4 कुटुंब आपल्याला भारतातील दिसतात. तर या 62 कुटुंबामध्ये भारतातील किती कुटुंबे आहेत? 4 कुटुंबे आहेत. या 4 कुटुंबामध्ये कोण कोण येतं? तर या 4 कुटुंबामध्ये 4 नावं आपल्याला प्रामुख्याने दिसते. त्यामध्ये मुकेश अंबानी आहेत, अजित प्रेमजी आहे, त्यानंतर दलीप सांघवी आणि पलोनजी मिस्त्री. हे 4 जे श्रीमंत आहे भारतातील, या 4 श्रीमंतांचा समावेश जो आहे तो आपल्याला यामध्ये पाहायला मिळतो. तर हे 4 श्रीमंत जे आहे भारतातले ते प्रामुख्याने आपल्याला या 62 कुटुंबामध्ये दिसतात. कोणकोणते त्याच्यामध्ये पाहिले आपण? एक मुकेश अंबानीचं नाव आहे, त्यानंतर अजित प्रेमजीचं नाव आहे, त्यानंतर दलीप सांघवीचं नाव आहे आणि चौथं नाव जे आहे पलोनजी मिस्त्री. तर हे जे 4 नाव आहे हे 4 भारतीय नाव आहेत. तर जे जगातील 62 जे कुटुंब आहेत ज्यांच्याजवळ किती टक्के उत्पन्न आहे? जगाच्या उत्पन्नाच्या 50% उत्पन्न या 62 कुटुंबाजवळ आहे. त्यातील 4 कुटुंब आपल्या भारतातील असल्याचं आपल्याला दिसून येतं. तर अशा पद्धतीने आर्थिक विषमता हे सुद्धा भारतीय अर्थव्यवस्थेचं एक आहे वैशिष्ट्य आहे. यानंतर आपण पुढचं वैशिष्ट्य बघू. 5वं वैशिष्ट्य आपण बघू. भारताच्या अर्थव्यवस्थेचं 4 वैशिष्ट्य आपण आतापर्यंत पाहिली. त्याच्यामध्ये आपण पाहिलं की पहिली वैशिष्ट्य आपण की भारताची अर्थव्यवस्था कशी आहे? कृषी प्रधान अर्थव्यवस्था आहे. त्यानंतर दरडोई उत्पन्न कसं आहे? कमी आहे. 3रं वैशिष्ट्य पाहिलं आपण लोकसंख्येचं प्रमाण कसं आहे? जास्त आहे. त्यानंतर 4थं वैशिष्ट्य पाहिलं आपण की आर्थिक विषमता जी आहे ती मोठ्या प्रमाणावर दिसून येते. त्यानंतर 5वं वैशिष्ट्य आपण पाहू बेरोजगारीचं वाढतं प्रमाण. 5वं वैशिष्ट्य जे आहे ते आहे बेरोजगारीचे वाढते प्रमाण. देशामध्ये सातत्याने बेरोजगारी जी आहे ते वाढताना आपल्याला दिसून येते. का बरं बेरोजगारी देशामध्ये वाढते? काय कारण असेल बेरोजगारी वाढण्याचं? तर आपण पाहतो की कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये रोजगारीच्या संधी देण्याची एक विशिष्ट क्षमता असते आणि त्या क्षमतेपर्यंत तो देश रोजगार देऊ शकतो. परंतु समजा रोजगार मागणाऱ्यांची संख्या जास्त असेल आणि अर्थव्यवस्थेमध्ये रोजगार देण्याची क्षमता कशी असेल? कमी असेल तर काय होणार आहे की जेवढी क्षमता अर्थव्यवस्थेमध्ये आहे तेवढ्या लोकांना रोजगार मिळणार आणि जिथे क्षमता संपेल तर बाकीचे लोक कसे राहणार? बेकार राहणार. नेमकं आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये काय होतं की आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये रोजगार मागणाऱ्यांची संख्या जास्त आहे आणि रोजगाराच्या संधी कशा आहे? कमी आहे. रोजगार मागणाऱ्यांची संख्या जास्त असेल आणि संधी जर कमी असेल तर आपोआपच काय होईल की जेवढ्यांना रोजगार मिळायचा तेवढ्यांना मिळेल
आणि बाकीचे कसे होतील, बेकार होतील किंवा बेरोजगार होतील आणि त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये बेरोजगारी जी आहे ते सातत्याने आपल्याला वाढताना दिसून येते. पाचव्या रोजगार आणि बेरोजगार जो सर्वे केला, त्या पाचव्या रोजगार आणि बेरोजगाराचा सर्वे करत असताना त्या सर्वेमध्ये जो निष्कर्ष काढण्यात आला त्यात असा निष्कर्ष आहे की भारतात दरवर्षी जो सर्वे केला रोजगार बेरोजगारांचा त्यात असा निष्कर्ष आहे की भारतात दरवर्षी 1.60 कोटी जे लोक आहेत ते रोजगार मागतात. 1.60 कोटी जे तरुण लोकसंख्या आहे ते रोजगारीच्या शोधात आहे. 1.60 कोटी लोकसंख्या कशाच्या शोधात आहे, रोजगारीच्या शोधात आहे, म्हणजे रोजगार मागत आहे, रोजगारीच्या शोधात आहे म्हणजेच ते रोजगार मागतात आहे. परंतु दरवर्षी भारतामध्ये किती तरुणांना काम मिळतं, तर भारतामध्ये किती तरुणांना काम मिळत असेल तर 15 ते 20 लाख. किती? 15 ते 20 लाख. बघा मागणारे किती आहे रोजगार? रोजगार मागून राहिले 1.60 कोटी, म्हणजे 160 लाख लोक रोजगार मागतात आणि देशामध्ये रोजगार निर्मिती किती आहे? 15 ते 20 लाख. म्हणजेच काय म्हणू आपण की 10% लोकांनाच काम मिळून राहिलं आणि यातले जे काही शोधात निघाले होते त्यातले 90% लोक कसे झाले, बेकार झाले, बेरोजगार झाले. कारण मागणाऱ्यांची संख्या 1.60 कोटी आहे आणि रोजगार जो मिळतो आहे तो 15 ते 20 लाख तरुणांना किंवा रोजगार मागणाऱ्यांना रोजगार मिळतो आहे. आणि त्यामुळे दरवर्षी अशी बेरोजगारांची फौज जी आहे ती फौज निर्माण होते आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी देशामध्ये निर्माण झालेली आपल्याला दिसून येते. तर हे सुद्धा एक वैशिष्ट्य आहे की बेरोजगारीचं प्रमाण कसं आहे, वाढतं प्रमाण भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये दिसून येतं. त्यानंतर दारिद्र्याचे प्रमाण जास्त. दारिद्र्याचे प्रमाण जास्त. दारिद्र्याचे प्रमाण जास्त. दारिद्र्य कशाला म्हणू आपण? दारिद्र्याचा अर्थ आपण पाहू की दारिद्र्य कशाला म्हणतात. तर दारिद्र्य म्हणजे ज्यांना आपल्या मूलभूत गरजाही पूर्ण करता येत नाही. ज्यांना आपल्या काय करता येत नाही, मूलभूत गरजा म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण या मूलभूत गरजा आहे आपल्या. या मूलभूत गरजाही पूर्ण करणे जेव्हा शक्य होत नसेल तर असं जे कुटुंब आहे त्या कुटुंबाला आपण दारिद्र्य कुटुंब असं म्हणू किंवा त्या लोकसंख्येला आपण दारिद्र्य रेषेखाली जगणारी लोकसंख्या असं म्हणू. आणि म्हणून दारिद्र्य जे आहे किंवा दारिद्र्य रेषेखालील जे लोक आहे तर ते दारिद्र्य रेषेखालच्या लोकांच्या संदर्भात सुद्धा पी.डी. ओझा यांनी जो अभ्यास केला, पी.डी. ओझा यांनी जो अभ्यास केला तर या पी.डी. ओझा यांचं जे मत आहे ते असं म्हणतात की 1960-61 मध्ये ग्रामीण जे ग्रामीण भागामध्ये दारिद्र्य रेषेखाली जी लोकसंख्या होती त्याचं जे प्रमाण होतं ते होतं 51.8% जे लोक आहे ते कसे होते, दारिद्र्य रेषेखाली होते. कुठे? ग्रामीण भागात. ग्रामीण भागामध्ये दारिद्र्य रेषेखाली जी लोकसंख्या होती केव्हा 1960-61 मध्ये ती होती 51.8% आणि शहरामध्ये जे प्रमाण होतं ते 7.6%. शहरी भागामध्ये जे दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्येचं प्रमाण होतं ते प्रमाण किती होतं? 7.3%. तर 7.3% जी लोकसंख्या आहे ती शहरी भागामध्ये दारिद्र्य रेषेखाली जीवन यापन करत होती. हे पी.डी. ओझा यांनी जो अध्ययन केला, अभ्यास केला त्यावरचा जो मत आहे त्यांचं ते मत मांडलं त्यांनी की 1960-61 मध्ये ग्रामीण भागामध्ये 51.8% लोकसंख्या दारिद्र्य रेषेखाली जीवन यापन करत होती तर शहरी भागामध्ये 7.3%. म्हणजेच त्यावेळी संपूर्ण देशात एकूण जे
दारिद्र्य रेषेखालील लोक होते ते लोक होते 44% जे लोक आहे, म्हणजे जर आपण एकूण त्याची आकडेवारी काढली तर एकूण 44% जे लोक आहे ते कसे होते, बिलो पॉवर्टी लाईन खाली, BPL त्याला आपण बिलो पॉवर्टी लाईनच्या खाली किंवा दारिद्र्य रेषेच्या खाली असल्याचं आपल्याला दिसून येतं. तर हे ओझा यांनी मांडलेलं एक निष्कर्ष किंवा त्यांचं जे मत आहे ते आहे. तर त्यानंतर 2011-12 सुद्धा 2011-12 भारतीय नियोजन मंडळाची जी आकडेवारी आहे, तर त्या भारताच्या नियोजन मंडळाच्या आकडेवारीवरून भारताच्या ग्रामीण भागात 11-12ला 25.7% शहरी भागात 25.7% ग्रामीण भागामध्ये 25.7% आपल्याला पाहायला मिळते. केव्हा जी आकडेवारी आहे 2011-12ला किती टक्के, 25.7%. 2011-12ला 25.7% ग्रामीण भागामध्ये भारतीय नियोजन मंडळाची जी आकडेवारी आहे त्या आकडेवारीनुसार ग्रामीण भागात 25.7% केव्हा 2011-12ला, तर शहरी भागामध्ये 13.7%. शहरी भागामध्ये किती दिसते, 13.7% लोकसंख्या जी आहे ती दारिद्र्य रेषेच्या खाली असल्याचं आपल्याला दिसून येते. म्हणजे संपूर्ण देशामध्ये 21.9%, संपूर्ण देशामध्ये सरासरीने 21.9% लोक जे आहे ते दारिद्र्य रेषेच्या खाली जीवन यापन करताना किंवा जीवन जगताना दिसून येतात. म्हणजेच दारिद्र्याचं प्रमाण जे आहे हे दारिद्र्याचं प्रमाणही आपल्याला स्वातंत्र्याच्या एवढ्या मोठ्या तपानंतर सुद्धा आपल्याला ही स्थिती जी आहे ती पाहायला मिळत असलेली दिसून येते. 70 वर्षाच्या वर आपण स्वातंत्र्य प्राप्तीनंतर देशाच्या विकासाकडे वाटचाल केली, परंतु अजूनही दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्येचं जे प्रमाण आहे ते प्रमाण मात्र आपल्याला दिसून येतं. तर या ठिकाणी आपण दोघांचे निष्कर्ष मांडले की ओझा यांच्या मते 1960-61 मध्ये ग्रामीण जी दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्येचं प्रमाण होतं ते 51.8% होतं आणि शहरी जे होतं ते 7.3% होतं. आणि भारतीय नियोजन मंडळाने जी काढलेली आकडेवारी आहे 2011-12ची, तर 11-12 मध्ये ग्रामीण लोकसंख्या 25.7 आणि शहरामध्ये 13.7% लोकसंख्या, सरासरीने 21.9% लोकसंख्या दारिद्र्य रेषेखाली जीवन जगत होती. मात्र आपल्याला पाहायला मिळते की शहरी भागामध्ये दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्येचं प्रमाण कसं दिसतं, आपल्याला कमी दिसतं. तुलनेने ग्रामीण भागामध्ये ते प्रमाण कसं दिसतं, जास्त असल्याचं आपल्याला दिसून येतं. तर अशा पद्धतीने भारतीय अर्थव्यवस्थेचं हेही एक वैशिष्ट्य आहे की दारिद्र्याचं प्रमाण भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये कसं आहे, जास्त असल्याचं आपल्याला दिसून येते. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आपण पाहू. 6 वैशिष्ट्य आपण आतापर्यंत बघितले. 7वं वैशिष्ट्य जे आहे भारतीय अर्थव्यवस्थेचं ते आपण पाहू. भांडवल निर्मितीचा दर कमी. भांडवल निर्मितीचा जो दर आहे तो दर कसा दिसतो, आपल्याला कमी असल्याचा दिसून इथे 7वं वैशिष्ट्य आहे भारतीय अर्थव्यवस्थेचं की भांडवल निर्मितीचा जो दर आहे तो भांडवल निर्मितीचा दर कमी दिसतो. 7वं वैशिष्ट्य आहे भांडवल निर्मितीचा दर कमी. भांडवल निर्मितीचा दर कमी. भांडवल निर्मितीचा जो दर आहे तो सुद्धा आपल्याला कसा दिसतो, कमी दिसतो. भांडवल निर्मिती कशावर अवलंबून असते, भांडवल निर्मिती ही देशाची बचत जितकी जास्त तितकी भांडवल निर्मिती जास्त. व्यक्तिगत बचत जास्त तर देशाची बचत जास्त आणि भांडवल निर्मिती जास्त होईल. आता बचत कशावर अवलंबून आहे, तर उत्पन्नावर अवलंबून आहे. उत्पन्न जास्त तर बचत जास्त, बचत जास्त तर बचतीतून गुंतवणूक होते, गुंतवणूक जास्त, गुंतवणूक जास्त म्हणून देशामध्ये होणारं उत्पादन जास्त, उत्पादन जास्त म्हणून उत्पादनाचे जे घटक आहे सर्व किंवा राष्ट्रीय उत्पन्न आहे ते जास्त, दरडोई उत्पन्न कसं राहील, जास्त राहील, पुन्हा बचत जास्त राहील, पुन्हा गुंतवणूक जास्त राहील. ही जी साखळी आहे ही साखळी सातत्याने सुरू असते. म्हणजे भांडवल निर्मिती
की राष्ट्रीय उत्पन्न जास्त, दरडोई उत्पन्न जास्त आहे ना, की काय काय राहील याच्यामध्ये की राष्ट्रीय उत्पन्न जास्त असेल तर दरडोई उत्पन्न जास्त राहील. दरडोई उत्पन्न जास्त असेल तर बचत कशी राहणार? बचत जास्त राहील. बचत जास्त राहिली तर आपोआपच गुंतवणूक जी आहे ती कशी राहणार? जास्त राहील. गुंतवणूक जर मोठ्या प्रमाणावर झाली तर उत्पादन जे आहे देशामध्ये ते उत्पादन जास्त राहील. म्हणजेच उत्पादन घटकांना मिळणारे जे उत्पन्न आहे ते उत्पन्न कसं राहील? जास्त राहील. उत्पन्न जास्त तर पुन्हा मग कसं राहील? बचत जास्त, गुंतवणूक जास्त. ही जी साखळी आहे ही साखळी सातत्याने सुरू राहील. मात्र आपल्या देशामध्ये आपण पाहिलं की दरडोई उत्पन्न कसं आहे? कमी आहे, बचत कमी, त्यामुळे गुंतवणूक कमी आणि भांडवल निर्मितीचा जो दर आहे तो भांडवल निर्मितीचा दर सुद्धा कसा दिसतो? आपल्याला कमी दिसतो. आणि म्हणून भांडवल निर्मितीचा दर कमी हे सुद्धा भारतीय अर्थव्यवस्थेचं आपल्याला काय सांगता येईल? एक वैशिष्ट्य जे आहे ते वैशिष्ट्य सांगता येईल. त्यानंतर मानवी भांडवलाचा निकृष्ट दर्जा. मानवी भांडवल, ह्युमन कॅपिटल, मानवी भांडवलाचा निकृष्ट दर्जा. मानवी भांडवलाचा निकृष्ट दर्जा. जे ह्युमन कॅपिटल आहे किंवा मानवी भांडवल आहे या मानवी भांडवलाचा जो दर्जा आहे तो सुद्धा निम्न दिसतो. आता मानवी भांडवलाचा दर्जा जो आहे तो कशावर अवलंबून आहे? तर मानवी भांडवलाचा जो दर्जा आहे तो म्हणजे तुम्हाला मिळणाऱ्या जे शिक्षण व्यवस्था आहे, आरोग्य व्यवस्था आहे, तुमचा आहार आहे, तुमच्या शिक्षणावर होणारी गुंतवणूक आहे ना, तुम्हाला मिळणारं कामाच्या संधी आहे, ह्या सगळ्या गोष्टींवर मानवी भांडवल अवलंबून असतं. परंतु जर तुम्हाला शिक्षण व्यवस्था जी आहे ती उच्च प्रतीची मिळाली नाही, आहार उच्च प्रतीचा मिळाला नाही, वातावरण उच्च प्रतीचं किंवा चांगल्या दर्जाचा मिळाला नाही, त्यानंतर आरोग्यविषयक सुविधा उच्च दर्जाचा मिळाला नाही, तर काय होतं की मानवी भांडवलाचा जो दर्जा राहतो तो निकृष्ट राहतो. लोकसंख्या भलेही जास्त राहील देशाची, परंतु केवळ लोकसंख्या जास्त म्हणजे मानवी भांडवल उत्कृष्ट असं होत नाही. मानवी भांडवलाचा दर्जा हा त्या मानवी भांडवलावर होणारी जी गुंतवणूक आहे किंवा मानवावर होणारी गुंतवणूक जी आहे त्या गुंतवणुकीवर अवलंबून असतो. मानवावर होणारी जी गुंतवणूक आहे म्हणजे सगळं सांगते तुम्हाला, शिक्षण असेल, आरोग्य असेल, सोयी सुविधा असेल, या सगळ्या घटकांवर होणारी जी गुंतवणूक जितकी जास्त असेल तितकं मानवी भांडवल हे उच्च प्रतीचं किंवा उच्च दर्जाचं राहील. आणि मग जर मानवी भांडवल उच्च दर्जाचं असेल तर मग त्याची कार्यक्षमता जी आहे, त्याच्यामधले जे कौशल्य आहे हे सुद्धा उच्च कोटीची किंवा उच्च प्रतीची राहील. आणि म्हणून मानवी भांडवलाचा जो दर्जा आहे तो आपल्या देशामध्ये निकृष्ट प्रतीचा दिसतो. कारण ज्या प्रतीच्या आरोग्य सुविधा असेल, शैक्षणिक सुविधा असेल, आहार असेल, काम करण्याच्या संधी असेल, काम करण्याच्या ठिकाणचं वातावरण असेल, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी त्याला पुरेशा प्रमाणामध्ये मिळत नसल्यामुळे मानवी भांडवलाचा जो दर्जा आहे तो दर्जा सुद्धा कसा दिसतो? निकृष्ट प्रतीचा असल्याचा आपल्याला दिसून येतो. कारण प्रचंड लोकसंख्या आहे आणि अतिशय गरीब कुटुंब आहे, या सर्वांमध्ये या सगळ्या सोयी सुविधांचा अभाव असतो आणि त्यामुळे मानवी भांडवलाचा जो दर्जा आहे तो दर्जा आपल्याला कसा पाहायला मिळतो? निकृष्ट प्रतीचा जो दर्जा आहे तो पाहायला मिळतो. म्हणून हे सुद्धा एक वैशिष्ट्य आपल्याला भारतीय अर्थव्यवस्थेचं सांगता येईल. त्यानंतर पाहू मागासलेले तंत्रज्ञान. मागासलेले तंत्रज्ञान. मागासलेले तंत्रज्ञान. तंत्रज्ञानाचा जो दर्जा आहे हा सुद्धा निम्न प्रतीचा आहे किंवा तंत्रज्ञान जे आहे ते सुद्धा मागासलेलं तंत्रज्ञान असलेलं आपल्याला दिसून येतं. आपण पाहतो की कोणत्याही देशाच्या विकासाला जर आपल्याला गती द्यायची असेल किंवा गतीने आपल्याला विकास घडवून आणायचा असेल तर त्यासाठी अगदी उच्च दर्जाचं तंत्रज्ञान पाहिजे, आधुनिक पद्धतीचं तंत्रज्ञान पाहिजे, यंत्रसामुग्री पाहिजे, उपकरणं पाहिजे, अवजारे पाहिजे आणि तसं तंत्रज्ञान, अद्ययावत तंत्रज्ञान, आधुनिक तंत्रज्ञान, अगदी लेटेस्ट टेक्नॉलॉजी जी आहे ती टेक्नॉलॉजी जर देशामध्ये नसेल तर कुठेतरी आपण तंत्रज्ञानाच्या बाबतीमध्ये मागे पडतो किंवा मागे राहतो. कारण जेव्हा आपलं जागतिक बाजारपेठेमध्ये म्हणा किंवा जगाच्या बाजारपेठेमध्ये म्हणा आपण जेव्हा आपल्या मालाची विक्री करतो किंवा आपला माल आपण निर्यात करतो तेव्हा त्या ठिकाणी आपल्याला स्पर्धेमध्ये टिकून राहायचं असेल तर आपलं तंत्रज्ञान जे आहे ते तंत्रज्ञान त्यांच्या
त्यांच्या तोडीचं असलं पाहिजे, आपल्या स्पर्धकांच्या बरोबरीचं तंत्रज्ञान आपल्याजवळ असलं पाहिजे, तरच आपल्या देशातील वस्तू आपल्याला विदेशामध्ये विकता येईल किंवा त्याला मागणी कशी राहील, चांगली राहील. परंतु आपल्याजवळ असलेलं जे तंत्रज्ञान आहे हे मागाचं तंत्रज्ञान आहे. त्यातही लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे श्रमशक्तीचा वापर उत्पादन प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणावर होतो. गृहउद्योग आहे, कुटीर उद्योग आहे, याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर श्रम प्रधान हे असतात आणि श्रमाचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. जे मोठमोठे उद्योग आहे त्या मोठमोठ्या उद्योगांमध्ये यंत्रसामग्रीचा वापर करून उत्पादन केलं जातं. परंतु त्यांच्याजवळ असलेली जी उत्पादन सामग्री आहे, तंत्रज्ञान आहे, यंत्रसामग्री आहे, ही कशी दिसते, आपल्याला जुनाट दिसते. आणि म्हणून मागासलेलं तंत्रज्ञान हे सुद्धा भारतीय अर्थव्यवस्थेचं आपल्याला काय सांगता येईल, एक वैशिष्ट्य सांगता येईल. आणि म्हणून 9वं वैशिष्ट्य आपण पाहिलं की तंत्रज्ञान कसं आहे, मागासलेलं आहे. त्यानंतर नैसर्गिक साधन सामग्रीचा अपुरा वापर. नैसर्गिक साधन सामग्री जी आहे त्या साधन सामग्रीचा वापर कसा होतो, अपुऱ्या स्वरूपामध्ये होतो. कारण नैसर्गिक साधनधन जे आहे, काय येतं नैसर्गिक साधनधनामध्ये, नैसर्गिक साधनधनामध्ये निसर्गाने मानवाला जे जे काही विनामूल्य प्रदान केलेलं आहे त्या सर्व देणग्या नैसर्गिक साधनधनामध्ये येतात. मग त्याच्यामध्ये भूमी असेल, जंगल असेल, खाणी असेल, पर्वत असेल, पठार असेल, नद्या, समुद्रकिनारा असेल, है ना, जंगल असेल, ह्या सूर्यप्रकाश, वारा, ह्या सगळ्या कोणत्या संपत्ती आहे, नैसर्गिक संपत्ती आहे. परंतु या नैसर्गिक संपत्तीचा वापर करण्यासाठी आपल्याजवळ नैसर्गिक साधनधनासोबतच तेवढ्या प्रमाणामध्ये भांडवल सुद्धा असायला पाहिजे. तेवढं ह्युमन कॅपिटल जे आहे, चांगल्या स्किल्स, चांगल्या कौशल्य असलेलं ते सुद्धा आपल्याजवळ आवश्यक असणं गरजेचं आहे. आपल्याजवळ नैसर्गिक साधनधन आहे, परंतु त्या नैसर्गिक साधनधनाचा वापर करण्यासाठी असणारं जे भांडवल आहे ते भांडवल कुठंतरी कमी पडतं. आणि त्यामुळे काय होतं की ज्या आदर्श प्रमाणामध्ये, ज्या युक्त प्रमाणामध्ये त्या नैसर्गिक साधनधनाचा वापर व्हायला पाहिजे, त्या युक्त प्रमाणामध्ये नैसर्गिक साधनधनाचा वापर होत नाही. आणि म्हणून नैसर्गिक साधनधनाचा अपुरा वापर होत असल्यामुळे त्या साधनधनाचा अपव्यय होतो किंवा त्या साधनाचा योग्य किंवा युक्त किंवा आदर्श वापर होताना आपल्याला दिसत नाही. आणि म्हणून आपल्याला नैसर्गिक साधनधनाचा अपुरा वापर हे सुद्धा भारतीय अर्थव्यवस्थेचे एक वैशिष्ट्य सांगता येईल. त्यानंतर लोकसंख्या विषयक वैशिष्ट्ये. भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये जे जे विकसनशील देशामध्ये लोकसंख्येची वैशिष्ट्ये आहे ती सर्व वैशिष्ट्ये भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये दिसून येतात. विकसनशील देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये लोकसंख्येच्या संदर्भामध्ये जी जी वैशिष्ट्ये दिसतात ती सर्व वैशिष्ट्ये भारताच्या लोकसंख्येची वैशिष्ट्ये असलेली आपल्याला दिसून येतात. त्यामध्ये काय काय येते या लोकसंख्येच्या वैशिष्ट्यामध्ये, तर लोकसंख्या वाढीचा दर जास्त आहे. लोकसंख्या वाढीचा दर कसा आहे, लोकसंख्या वाढीचा दर जास्त आहे. त्यानंतर लोकसंख्येची घनता जास्त आहे. लोकसंख्येची घनता जी आहे ही घनता सुद्धा कशी आहे, जास्त आहे. त्यानंतर स्त्री पुरुष प्रमाण हे लोकसंख्येचं वैशिष्ट्य आहे. स्त्री पुरुष प्रमाणामध्ये आपल्याला असंतुलन दिसतं. त्यानंतर बालमृत्यूचं जे प्रमाण आहे ते बालमृत्यूचं प्रमाण जे आहे ते आपल्याला पाहायचं असतं वैशिष्ट्यांमध्ये लोकसंख्येच्या. आणि आयुर्मान जे आहे, सरासरी आयुर्मान जे आहे ते सरासरी आयुर्मान, एवढे घटक लोकसंख्येच्या वैशिष्ट्यामध्ये येतात. लोकसंख्येच्या वैशिष्ट्यामध्ये प्रामुख्याने काय काय पाहतो आपण, लोकसंख्या वाढीचा दर पाहतो, त्यानंतर लोकसंख्येची घनता पाहतो, स्त्री पुरुष प्रमाण पाहतो, बालमृत्यूचं प्रमाण पाहतो आणि देशामध्ये सरासरी आयुर्मान जे आहे ते सरासरी आयुर्मान आपण पाहत असतो. तर साधारणपणे आपण पाहतो की भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये लोकसंख्येची जी घनता आहे ती आपल्याला प्रति चौरस किलोमीटरला 382 दिसते. म्हणजे 2011ची जी जनगणना आहे त्या 2011च्या जनगणनेनुसार 2011च्या जनगणनेनुसार हे सगळे आकडेवारी जी आहे ते 2011चे जे सेन्सस आहे किंवा 2011ची जी जनगणना आहे त्या 2011च्या जनगणनेनुसार आपल्याला लोकसंख्येची घनता म्हणजे प्रति चौरस किलोमीटरमध्ये राहणाऱ्या लोकसंख्येचे जे प्रमाण आहे प्रति चौरस किलोमीटर
क्षेत्रामध्ये राहणाऱ्या लोकसंख्येचे जे प्रमाण आहे त्या प्रमाणाला काय म्हणतात, लोकसंख्येची घनता असं म्हणतात. तर 2011च्या जनगणनेनुसार प्रति चौरस किलोमीटर मध्ये राहणाऱ्या लोकांची संख्या 382 आहे. म्हणजे लोकसंख्येची जी घनता आहे ते किती आहे, 382 असल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर पुढचं आहे स्त्री पुरुष प्रमाण. तर स्त्री पुरुष प्रमाणामध्ये 1000 पुरुषामागे जे स्त्रियांचं प्रमाण आपल्याला दिसतं ते प्रमाण सुद्धा आपल्या देशामध्ये कसं आहे, कमी असल्याचं दिसतं. 1000 पुरुषामागे 940 स्त्री आहे आणि पुरुष किती आहे, 1000 आहे. म्हणजे स्त्री पुरुष प्रमाणामध्ये स्त्रियांचं प्रमाण 940 आणि पुरुषांचं प्रमाण किती आहे, 1000 आहे. म्हणजेच लोकसंख्येमध्ये स्त्री पुरुष प्रमाणामध्ये काय दिसते आपल्याला, असमानता दिसते. स्त्री पुरुष प्रमाण जे आहे ते कसं आहे, असमान जे आहे ते असमान आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर बालमृत्यूचं जे प्रमाण आहे ते 1000 बालकांमागे जन्माला येणाऱ्या 1000 बालकांमागे मृत्यू पावणाऱ्या बालकांचं प्रमाण जे आहे ते 1000 बालकांमागे किती आहे, 44 बालकांचा मृत्यू होतो. म्हणजेच बालमृत्यूचं प्रमाण जे आहे ते 1000 मागे किती आहे, 44 बालक एवढं आहे. आणि सरासरी आयुर्मान जे आहे देशाचं ते आहे 66.1 म्हणजे 66.1 म्हणजे 66 वर्ष 1 महिना. 66.1 हे भारताचं 2011च्या जनगणनेनुसार काय आहे, आयुर्मान असल्याचं आपल्याला दिसून येतं. तर अशा पद्धतीने ही सर्व वैशिष्ट्ये आपल्याला भारतीय अर्थव्यवस्थेची दिसून येतात. भारतीय अर्थव्यवस्थेच्या वैशिष्ट्यामध्ये आपण ही सर्व वैशिष्ट्ये जी आहे ती वैशिष्ट्ये आपण पाहिली. एक आपल्याला पुन्हा सांगता येईल की भारताची जी वैशिष्ट्ये त्याच्यामध्ये परंपरावादी सामाजिक रचना हे सुद्धा एक वैशिष्ट्य सांगता येईल. परंपरावादी सामाजिक रचना, जी भारताची सामाजिक रचना आहे ती अजूनही कशी आहे, परंपरेला चिकटून आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन अजूनही आपल्याला ग्रामीण भागामध्ये दिसून येत नाही. तिथे परंपरावादी दृष्टिकोन आहे, अजूनही वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अभाव आहे. रूढी, प्रथा, परंपरा आहे. साक्षरतेचा दर कमी आहे, म्हणजेच निरक्षरतेचं प्रमाण जे आहे ते जास्त असल्याचं आपल्याला दिसून येतं. अजूनही ते कुठेतरी सण उत्सव जे आहे आपल्या रूढी प्रथा परंपरेने चालून आलेले ते कर्ज काढून सुद्धा आजही ते साजरे करतात. आणि त्यामुळे काय होतं की कुठेतरी परंपरावादी सामाजिक जी त्यांची जडणघडण आहे, सामाजिक जी विचारसरणी आहे तिला अजूनही सोडायला ते तयार नाही, त्याला ते अजूनही घट्ट पकडून आहे. आणि म्हणून परंपरावादी सामाजिक रचना असल्यामुळे सुद्धा बरेचदा या सामाजिक रचनेचा देशाच्या कुठेतरी आर्थिक विकासावर सुद्धा काय होत असतो, परिणाम होत असतो. आणि म्हणून परंपरावादी सामाजिक रचना जी आहे ते सुद्धा भारतीय अर्थव्यवस्थेचं आपल्याला काय सांगता येईल, एक वैशिष्ट्य सांगता येईल. अशा पद्धतीने भारतीय अर्थव्यवस्थेची आपण विविध वैशिष्ट्ये जी आहे ती वैशिष्ट्ये आपण पाहिली. त्यामध्ये आपण पाहिलं की लोकसंख्या जी आहे ती जास्त आहे, राष्ट्रीय उत्पन्न कमी आहे, दरडोई उत्पन्न हे कमी आहे, बेरोजगारीचं प्रमाण कसं दिसतं आपल्याला, जास्त दिसतं. त्यानंतर दारिद्र्याचं प्रमाण जास्त दिसतं. भांडवल निर्मितीचा दर हा कमी दिसतो. मानवी भांडवलाचा दर्जा हा निकृष्ट प्रतीचा दिसतो. मागासलेलं तंत्रज्ञान दिसतं. नैसर्गिक साधन सामग्रीचा वापर जो आहे तो अपुरा दिसतो. आणि लोकसंख्येची जी वैशिष्ट्ये आहे ते वैशिष्ट्य आपल्याला भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये पाहायला मिळतात. त्यामध्ये लोकसंख्येची घनता जास्त आहे, स्त्री पुरुष प्रमाणामध्ये आपल्याला असमानता दिसते, बालमृत्यूचं प्रमाण आजही आपल्याला दिसतं, सरासरी आयुर्मान कमी दिसतं. आणि शेवटचं वैशिष्ट्य आपण पाहिलं होतं की परंपरावादी सामाजिक जी रचना आहे ती आजही आपल्याला देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये पाहायला मिळते. तर ही सर्व भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये आहे. आणि विकसनशील देशाची जी वैशिष्ट्ये आहे ती सर्व वैशिष्ट्ये भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये दिसतात. आणि म्हणून भारतीय अर्थव्यवस्था कोणती अर्थव्यवस्था आहे, भारतीय अर्थव्यवस्था ही विकसनशील आहे. कशी आहे ती, विकसनशील अर्थव्यवस्था आहे. भारतीय अर्थव्यवस्था ही कशी आहे, मग विकसनशील अर्थव्यवस्था, विकासाकडे वाटचाल करणारी ही काय आहे, अर्थव्यवस्था असल्याचं आपल्याला दिसून येतं. तर अशा पद्धतीने भारतीय अर्थव्यवस्थेची प्रमुख वैशिष्ट्ये हा जो प्रश्न किंवा हा जो टॉपिक होता तो टॉपिक आपण या ठिकाणी पूर्ण केला. नक्कीच तुम्ही
हा जो टॉपिक आहे हा पुन्हा रिवाईज कराल आणि तो पूर्णतः समजून घ्याल ही अपेक्षा. तर पढ़ते रहो, आगे बढ़ते रहो. ओके. उद्या आपण नवीन एक प्रश्न घेऊन येऊ, तो म्हणजे नियोजन. नियोजनाचा जो प्रश्न आहे ते आपण उद्याच्या तासिकेमध्ये पाहू.